नमस्कार. दिनांक 10 मे. कथेचं शीर्षक आहे समुद्रात जहाज उचलले ना. ठाण्याचा लक्ष्मण कोळी गलबतातून मालाची ने-आण करीत असे. एकदा असाच गलबतातून मान आणीत असता सुरतेजवळच्या समुद्रात वादळ सुटून गलबत बुडू लागले. त्याने महाराजांचा निर्वाणीचा धावा केला. त्यावेळी महाराज अक्कलकोटात होते. एकाएकी ते गडबडून उठले. पाण्यात हात घालून एखादी वस्तू उचलावी तशी त्यांची हालचाल झाली. तिकडे लक्ष्मण कोळ्याचे गलबत तरले आणि इकडे महाराजांच्या हातातून खारट पाणी निथळू लागले. जगातील बारीक सारीक गोष्टींवर महाराजांचे लक्ष असे. अक्कलकोटात बसूनच ते सर्वत्र नियंत्रण ठेवीत असत. त्याचेच प्रत्यंतर या लीलेत मिळते. स्मर्तृगामी म्हणजे आठवण काढताच धावून येणारे तेच त्यांचे ब्रीद होते. पण लौकिकदृष्ट्या चमत्कार असलेल्या गोष्टींचा पारमार्थिक अर्थ वेगळाच असतो. लक्ष्मण कोळी हा भवसागरातून प्रवास करणारा एक जीव आहे. त्याला मिळालेला नरदेह हेच त्याचे गलबत. या गलबतात तो बऱ्या वाईट कर्मांचा माल भरून घेतो. एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाणे म्हणजेच बंदरातून व्यापार करीत फिरणे होय. अशा प्रत्येक बंदरात तो जीव काही माल उतरवून ठेवतो, तसा काही नवीन माल भरूनही घेतो. हा भवसागर अथांग आहे. आशा निराशेच्या लाटांवर हेलकावे खात त्याचे गलबत या भवसागरातून जात असते. या गलबताला विवेकाचे सुकाणू असल्याने नेमक्या दिशेने गलबत नेणे शक्य असते खरे. लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा यांची या गलबताला शिडे आहेत. त्यात वासनेचा वारा भरताच गलबताला गती मिळून प्रवासाला सुरुवात होते. कधी कधी वारा अजिबात नसतो. तेव्हा धर्म व अधर्म म्हणजेच परमार्थ आणि प्रपंच यांची वल्ली मारून ही गलबत चालते. भवसागरातील साराच प्रवास काही असा संथ शांत नसतो. कधी कधी परिस्थितीचे वादळ उग्र रूप धारण करून येते. त्यावेळी जीव आणि गलबत दोन्ही डगमगू लागतात. गलबत वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न जीव करतो खरा, पण एक वेळ अशी येते की त्या क्षणी गलबताची गच्छंती सागर तळाशी होणार, ते बुडणार हे निश्चित होते. तेव्हा मात्र जीव आकांताने परमात्म्याला हाक मारतो. हा परमात्मा म्हणजेच प्रत्येगात्मा. प्रत्यगात्मा म्हणजे शिवात्मा. तो धावून येतो आणि जीवाचे गलबत उचलून वादळातून सही सलामत बाहेर काढतो. या जीवात्मा रूप गुरूंच्या अवतीभवती नवविधा भक्तीची मंडळी बसलेली असतात. शिवगुरूंच्या आकस्मिक पावित्र्याने चमकलेली ही मंडळी काय झाले असे शिवगुरूंनाच विचारतात. तेव्हा शिवगुरू जीवाचे जहाज उचलल्याचे सांगतात. कोणालाही हा जीव म्हणजे कोण ते कळत नाही, पण पुढे प्रत्यक्ष जीव जेव्हा शिवगुरूंच्या भेटीला येतो तेव्हा साऱ्यांनाच शिवगुरूंच्या त्या विलक्षण कृत्याचे आणि जीवशिवाच्या भेटीने आनंद होतो आणि आश्चर्यही वाटते. धन्यवाद.